हा लेसन पाहिला मला वाटतं, बरोबर आहे. येस सर. तर आज काय करतोय आपण, पुढचा लेसन जो आहे मसीहा फॉर द अबंडन्ड सिक लेसन आपण आज पाहतोय, की जो लेसन एका हॉस्पिटल वरती डिपेंड आहे, की ज्या हॉस्पिटलमध्ये कशा पद्धतीच्या फॅसिलिटी तिथल्या व्यक्तींना दिले जातात त्याचं इन्फॉर्मेशन आपल्या या लेसन मध्ये देण्यात आलेले आहे. तर ते आपण माहिती पाहूया. स्क्रीन दिसते का? हो सर. ओके. तर पहा लेसन आहे, लेसन नंबर 4 मसीहा फॉर द अबंडन्ड सिक हा लेसन आहे, की ज्याच्यामध्ये मसीहा याचं मिनिंग काय असते पहा, तर मसीहा म्हणजे मदत करणारा किंवा हेल्प करणारा व्यक्ती असं म्हटलं जातंय, किंवा जे अबंडन्ड सिक हा वर्ड आहे तर त्याचं मिनिंग काय पहा, की जे व्यक्ती असहाय्य आहेत किंवा ज्यांना कुणीही नाही अशा व्यक्तींना अबंडन्ड म्हणजे त्याला आपण ऑर्फन असं म्हणतो, म्हणजे अनाथ असं म्हटलं जातं. तर त्या व्यक्तींसाठी मदत करणारा व्यक्ती म्हणजेच त्याला आपण मसीहा असं म्हणतोय. म्हणजे काय म्हणतो त्याला आपण मसीहा, म्हणजे ज्या व्यक्तींना कुणीही नाही किंवा फॅमिलीनं सोडून दिलेले असतील तर त्यांच्यासाठी हा एक व्यक्ती देव माणूस असं म्हणू शकतो आपण, किंवा हेल्प करणारा माणूस असं म्हणू शकतो, किंवा व्यक्ती म्हणू शकतो पहा. तर त्याचे रायटर आहेत पहा सौतिक बिस्वास. सौतिक बिस्वास हे त्याचे रायटर आहेत त्या लेसनचे, मसीहा फॉर द अबंडन्ड सिक. तर लेसन पाहूया. आर यू इन पेन? दिस इज द क्वेश्चन गुरमीत सिंग usually asks when he enters a government hospital ward in Patna. पहा गुरमीत सिंग जेव्हा काय करायचे, की बिहारमधील पटना हे जे काही शहर आहे तर त्या शहरातील जे काही गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे म्हणजे सरकारी रुग्णालय आहे, त्या सरकारी रुग्णालयामध्ये ज्यावेळेस ते प्रवेश करायचे त्यावेळेस तिथले जे काही पेशंट्स होते तर त्या पेशंट्सला ते काय करायचे पहा, क्वेश्चन विचारायचे किंवा प्रश्न विचारायचे, की आर यू इन पेन म्हणजे तुम्हाला त्रास होतोय का किंवा तुम्हाला वेदना होत आहेत का, असा त्या ठिकाणी क्वेश्चन विचारायचे पहा. इट इज अ डॅम्प अँड ग्रुबी फॅसिलिटी विथ लाईम ग्रीन वॉल्स अँड स्टेन्ड टाइल्ड फ्लोर्स. त्याचबरोबर ते कसं होतं पहा, तर इट इज अ डॅम्प. डॅम्प म्हणजे ओलसर, त्या ठिकाणी ओलसर अशा तिथलं भिंती होत्या. ग्रुबी म्हणजे गलिच्छ, डर्टी त्याला म्हणतो आपण. तर त्या फॅसिलिटी ज्या होत्या, सुविधा ज्या होत्या तिथल्या हॉस्पिटल मधल्या, तर एकदम गलिच्छ किंवा डर्टी होत्या, किंवा तिथे जे काय स्ट्रक्चर होतं किंवा तिथे जे काही भिंती होत्या किंवा फ्लोर होतं त्या हॉस्पिटलचं, तर ते अजिबात व्यवस्थित नव्हतं, एकदम डर्टी किंवा ग्रुबी त्या ठिकाणी होतं असं म्हणतायत. त्याबरोबर विथ लाईम ग्रीन वॉल्स अँड स्टेन्ड टाइल्ड फ्लोर्स. त्याचबरोबर तिथं जे काही भिंती होत्या तर त्या भिंतीला हिरव्या रंगाचा चुना, लाईम म्हणजे चुना, त्या ठिकाणी लावलेला होता त्या भिंतींना. आणि जे काही फ्लोर होते किंवा टाईल्स होत्या खालच्या, फरशी त्याला म्हणतो, तर ती फरशी काय होती पहा, स्टेन्ड म्हणजे डाग असलेली, डाग पडलेली होती तिथं, म्हणजे खूपच वाईट अवस्था त्या हॉस्पिटलच्या इन्फ्रास्ट्रक्चरची झालेली होती.
half a dozen grunias for sick patients are scattered all over the elite place. आणि जे तिथले हाफ अ डझन म्हणजे जे काही एक डझनचा अर्धा भाग म्हणजे 6 गुन्याज होते. गुन्याज म्हणजे स्ट्रेचर त्याला म्हणतो आपण. म्हणजे जे काही व्हील असतात स्ट्रेचर पेशंट ढकलण्यासाठी आपण ह्यामध्ये पाहतो पहा हॉस्पिटलमध्ये. तर ते स्ट्रेचर्स जे काय होते 6 स्ट्रेचर्स त्या हॉस्पिटलमध्ये होते. तर ते इतरत्र कुठेतरी पसरलेले होते. स्कॅटर्ड म्हणजे पडलेले असणे किंवा पसरलेले असणे, की जे कुठेतरी अंधारामध्ये इलिट प्लेस म्हणजे जिथं कमी किंवा थोडा प्रकाश येतोय किंवा अंधार आहे, तर त्या अंधारामध्ये काय झालं त्या त्या गुन्हेगार किंवा स्ट्रेचर्स पसरलेले होते किंवा पडलेले होते पहा. A fetid smell of urine and stale food fills the air. त्याचबरोबर तिथं त्यांना काय येत होतं पहा फेटाईड स्मेल म्हणजे तिथं जे काही दुर्गंध त्या ठिकाणी तिथं जे काय युरिन होतं तर त्या युरिनचा स्मेल त्या ठिकाणी दुर्गंध येत होता. त्याचबरोबर स्टेल फूड फिल्स इन द एअर. त्याचबरोबर तिथे जे हॉस्पिटलच्या शेजारी जे काही शिळं अन्न टाकलेलं होतं तर त्या शिळ्या अन्नाचा स्टेल फूड म्हणजे शिळे अन्न तर त्याचा वास सुद्धा त्या एअरमध्ये मिक्स होत होता किंवा तिथं घाण असा वास त्या शिळ्या अन्नांचा सुद्धा येत होता. अशा पद्धतीतलं एन्व्हायरमेंट किंवा ऍटमॉस्फिअर त्या हॉस्पिटलचं होतं पहा. When night falls, rats slink out of a defunct fireplace and scurry for food. त्याचबरोबर जेव्हा तिथं रात्र व्हायची किंवा रात्र झाल्यानंतर तिथले जे काही रॅट्स होते म्हणजे उंदीर होते तर ते उंदीर काय करायचे पहा स्लिंक आउट म्हणजे गुपचूप बाहेर निघायचे. डिफंक्ट म्हणजे मृत झालेले जे काही फायर प्लेस म्हणजे जिथं मृत झालेले व्यक्ती जाळल्या जात होत्या म्हणजे त्यांचं प्लेस जे होतं जे काही शव होते ते शव जाळण्याचं प्लेस ठिकाण होतं तर तिथं जायचे आणि काय करायचे पहा स्करी फॉर फूड काही गडबडीने काय करायचे तिथं अन्न शोधत असायचे. कशासाठी तर त्यांना खाण्यासाठी पहा. म्हणजे रात्री तिथले जे काय उंदीर होते त्या हॉस्पिटलमधले तर ते इतरत्र हॉस्पिटलमध्ये फिरायचे. त्याचबरोबर डिफंक्ट प्लेसला जायचे म्हणजे जिथं प्रेत जाळले जातात तर तिथं जात असायचे आणि घाई गडबडीने स्करी म्हणजे घाई गडबडीने तिथं अन्नाचा शोध घेत असायचे किंवा त्या ठिकाणी ते शोध घ्यायचे कशाचा जेवणाचा त्यांच्या. द फूड डिनर The food dinner comprises rice, lentil soup, and some vegetable gruel is insipid. त्याचबरोबर तिथं जे काही त्यांचं जेवण होतं संध्याकाळचं म्हणजे तिथं हॉस्पिटल त्या पेशंट्सला काय करायचं पहा जेवण दिलं जात असेल त्या पेशंट्सला तर त्याच्यामध्ये कंप्रायजेस म्हणजे समाविष्ट असणे किंवा समावेश असणे तर कशा समावेश होता पहा त्यांच्या जेवणामध्ये तर राईस म्हणजे भात असायचा लेंटिल सूप डाळीची आमटी सम व्हेजिटेबल काही फळं पण त्यामध्ये समावेश असायचे. ग्रुएल इज इन्सिपाइड म्हणजे जे काही पेज होतं भातावरचं किंवा जे काही आमटी होती तर ती भाजीची भाजी कशी होती पहा एकदम इन्सिपाइड बेचव किंवा फिकी असायची. म्हणजे तिथं जे काही तिथल्या पेशंट्सला फ्रीमध्ये दिलं जाणारं अन्न होतं किंवा रात्रीचं जेवण होतं तर त्याची अवस्था खूपच अशी बेकार केलेली होती. म्हणजे तिथं कोणत्याही प्रकारची क्वालिटी त्या अन्नामध्ये किंवा ते काही फूड देत आहेत त्याला मेंटेन केलेली नसायची. A doctor and a nurse come on their rounds a couple of times a day. आणि तिथले जे काही डॉक्टर्स होते किंवा नर्सेस होत्या तर ते काय करायचे पहा दिवसातून एकदा ज्यावेळेस त्यांना वेळ मिळेल त्यावेळेस ते त्या वॉर्डमध्ये किंवा त्या हॉस्पिटलमध्ये राऊंड मारण्यासाठी येत असायचे. At other times the patients appear to be left to their fate. आणि इतर वेळी जे काही तिथले पेशंट्स होते तर त्यांना त्यांच्या स्वतःच्या नशिबावरती किंवा दैवावरती सोडलं जात असायचे. म्हणजे जगले तर जगले किंवा काहींचा मृत्यू झाला प्रॉब्लेम नाही तर झाला म्हणजे त्याचा विचार
ते हॉस्पिटलचे जे काही नर्सेस किंवा पेशंट डॉक्टर्स त्या ठिकाणी करत नव्हते. जरी त्यांना नंतर गरज भासली डॉक्टरांची किंवा नर्सेसची, तरी त्यांच्याकडं किंवा कोण विवळत पडलं किंवा रडत पडलं तरी त्यांच्याकडे कुणीही लक्ष देण्यासाठी त्या ठिकाणी अवेलेबल व्यक्ती किंवा मॅनेजमेंटची व्यक्ती अवेलेबल नव्हती पा. The place had the appalling moniker of the ward for Lavaris or the abandoned. आणि त्या प्लेसला त्या ठिकाणी एक अपॅलिंग मॉनिकर म्हणजे धक्कादायक असं टोपण नाव, निकनेम. मॉनिकर म्हणजे निकनेम, अपॅलिंग म्हणजे काय पा, तर धक्कादायक असं नाव त्या ठिकाणी त्यांना देण्यात आलेलं होतं पा. कशाला, तर जे काही तिथलं वॉर्ड होतं त्या वॉर्डला लावारिस किंवा कुणीही त्यांना वारिस नसणे किंवा कुणीही त्या व्यक्तींना नसणं असं त्या वॉर्डचं लावारिस किंवा अबंडन्ड असं नाव त्या ठिकाणी दिलेलं होतं पा. म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये एक स्पेसिफिक वॉर्ड होतं, त्या वॉर्डमध्ये अशा पद्धतीच्या व्यक्ती होत्या की ज्यांना कुणीही नाही असे व्यक्ती त्या हॉस्पिटलच्या त्या स्पेशल वॉर्डमध्ये ऍडमिट केल्या जात असायच्या. ओके. Put simply, it treats patients who have no family or have been rejected by them. मग या वॉर्ड मध्ये कोणाला ठेवलं जात असायचं बा, किंवा कोणत्या पेशंटला जे ठेवलं जात असायचं की ज्यांना फॅमिली नाहीये, म्हणजे तिथं कुणीही नाही, एकटेच आहेत, अशा व्यक्तींना त्या ठिकाणी ट्रीटमेंट घेण्यासाठी किंवा ट्रीटमेंट देण्यासाठी त्यांना त्या वॉर्डमध्ये समाविष्ट केलं जात असायचं. त्याचबरोबर हॅव बीन रिजेक्टेड बाय देम किंवा फॅमिलीनं त्यांना रिजेक्ट केलेलं असणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी फॅमिली मेंबर्स जे त्यांचे होते तर ते त्यांना कुटुंबामध्ये घेण्यासाठी तयार नसतात किंवा नाहीत, अशा व्यक्ती त्या ठिकाणी ठेवल्या जात असायच्या. ओके. एक मिनिट. ओके. तर तिथं अशा पद्धतीच्या व्यक्ती ठेवल्या जात असायच्या की ज्यांना कुणीही नाही अशा व्यक्ती त्या लावारिस वॉर्ड किंवा अबंडन्ड वॉर्ड मध्ये ठेवल्या जात असायच्या. त्याचनंतर तिथं काय केलं जातं पहा, वेन दे रिकवर, जेव्हा त्या व्यक्ती व्यवस्थित व्हायच्या किंवा त्यांचं नशिबानं समजा काय झाले पहा की ट्रीटमेंट देत असताना किंवा दिल्यानंतर काही बऱ्या झाल्या, तर त्यांना कुठं सोडलं जायचं पहा, दे आर युजली सेंट अवे टू रेहेब होम्स ऑर रिटर्न टू द स्ट्रीट्स. मग त्यांना जे काही पुनर्वसन गृह असतात पहा, रेहेब सेंटर्स, त्या ठिकाणी त्यांना ठेवलं जायचं किंवा रस्त्यावरती परत आणखीन त्यांना सोडून दिलं जात असायचं. रिटर्न टू द स्ट्रीट्स म्हणजे रस्त्यावरती त्यांना फिरण्यासाठी किंवा त्यांना घर नव्हतं त्याच्यामुळं त्यांना तिथं सोडलं जात असायचं. फॉर इट्स इनमेट्स the ward can be their home for months on end. For the streets where they usually live, a forage for food and shelter can be a harsher place. त्यानंतर फॉर इट्स इनमेट्स, इनमेट्स म्हणजे कैदी आपण त्याला म्हणतो किंवा तिथं पेशंट्स असं मिनिंग घ्यायचं आहे आपल्याला. तर जे काही तिथले इतर पेशंट्स होते तर त्या पेशंट्सला त्यांचं स्वतःचं घरच आहे असं हे त्या ठिकाणी वार्ड वाटत असायचं पा. मग ते रस्त्यावरती फिरण्याच्या ऐवजी ते काय करायचे पा, त्या ठिकाणी ऍडमिट व्हायचे किंवा त्या ठिकाणी ते राहत असायचे. वेअर दे युजली लिव्ह अ फॉरेज फॉर फूड अँड शेल्टर कॅन बी अ हार्शर प्लेस, की ज्यांना तिथं निश्चितपणे अन्न घेण्यासाठी किंवा जेवण करण्यासाठी काय व्हायचं पा, निश्चितपणे त्यांना कठीण परिश्रम करावा लागायचं किंवा तिथं संघर्ष करावा लागत असायचा. दे युजली लिव्ह अँड फॉरेज, फॉरेज म्हणजे संघर्ष करणे किंवा धडपड करणे कशासाठी, तर फूड अँड शेल्टर म्हणजे अन्न आणि निवारा यासाठी. म्हणजे समजा आता पावसाळ्यात सीझन असतील तर बऱ्याचशा व्यक्ती त्या हॉस्पिटलमध्ये येऊन ऍडमिट होत असायच्या. का, तर आपलं अन्न पण मिळतंय आणि त्याबरोबर
निवारा पण मिळतं या उद्देशाने. ठीक आहे. त्यानंतर टू नाईट इट अपियर्स नोबडी इज हर्टिंग, आणि रात्री त्या ठिकाणी त्यांना कुणीही इजा करण्यासाठी तिथं येत नसायचं. म्हणजे ते त्यांना राहण्याच्या दृष्टीनं प्लेस सेफ होतं, परंतु तिथली अवस्था किंवा तिथली जे काही स्वच्छता होती ती अजिबात व्यवस्थित केलेली नव्हती, किंवा ते त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं चांगलं प्लेस नव्हतं. फक्त राहण्यासाठी त्यांना सेफ होतं, म्हणजे थंडी वारा पाऊस याच्यापासून त्यांचं फक्त संरक्षण होत असायचं का. On a bed lies a young woman who has had her limbs amputated after she was hit by a train. त्यानंतर तिथे एका लावारिस वॉर्डमध्ये एका बेडवरती एक स्त्री झोपलेली होती, की ज्या स्त्रीचं पाय काय केलं होतं पहा, लाइम्स म्हणजे पाय त्याला म्हणतो आपण, तर ते काय, किंवा हातपाय आपण त्याला म्हणतो, तर ते काय केले होते पहा, एम्प्युटेड म्हणजे कट झालेले होते, किंवा हाड वगैरे त्यांचं मोडलेलं होतं असं म्हणतायत. आफ्टर सी वॉज हिट बाय अ ट्रेन, की तिला कुणी उडवलेलं होतं, ट्रेननी उडवलेलं होतं, किंवा ट्रेन खाली तिचा ऍक्सिडेंट झालेला होता. आणि ती काय म्हणायची, ती काय होती पहा, तर सी इज ऑल्सो प्रेग्नंट, ती त्या ठिकाणी प्रेग्नंट होती पहा. द नर्सेस कॉल हर मंजू, आणि तिथल्या ज्या काही नर्सेस होत्या तर त्या नर्सेस तिला काय म्हणायच्या पहा, मंजू या नावाने तिला हाक मारायच्या. त्याचबरोबर बट questions about her family, home and the father of the baby draw a blank. त्याचबरोबर तिथले जे काही नर्सेस असतील किंवा इतर जे काही व्यक्ती असतील तर त्यांच्यामध्ये अशी चर्चा चालायची की क्वेश्चन अबाउट हर फॅमिली, अरे हिची फॅमिली कुठे आहे, कुटुंब कुठे आहे हिचं, किंवा हिचं घर कुठं आहे, किंवा जे काही ते प्रेग्नंट आहे तर त्या प्रेग्नंट असणाऱ्या बाळाचे वडील कोण आहेत. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन्सचे आन्सर्स त्या ठिकाणी ब्लँक राहायचे, म्हणजे त्यांना ते क्वेश्चन्सचा आन्सर मिळत नव्हतं पहा. सम नाईट्स अगो दे फाउंड हर विपिंग ऑन द कोल्ड फ्लोअर आफ्टर सी वॉज बिटन बाय रॅट्स. आणि काही रात्रीच्या अगोदरच त्यांना काय झालं पहा, ती फरशीवरती पडलेली होती किंवा झोपलेली होती, की जी का थंडगार फरशी होती, तर त्या फरशीवरती किंवा फ्लोअरवरती रडत त्या ठिकाणी ती पाहायला मिळाली होती, किंवा रडत होती असं त्या ठिकाणी पाहायला मिळाली. का रडत होती पहा, कारण ती काय म्हटली, सी वॉज बिटन बाय रॅट्स, तिला उंदरांनी चावलेलं होतं किंवा त्याला उंदीर चावलेले होते, म्हणून ती काय करत होती पहा, त्या फरशीवरती खाली थंड फरशीवरती रडत बसलेली होती. बट वेन Singh enters the ward, her face lights up and she smiles wanly. परंतु जेव्हा आपले गुरमीत सिंग हे काय करायचे पहा, त्या वॉर्डमध्ये एंट्री करायचे म्हणजे प्रवेश करायचे, तर त्यावेळेस तिचा चेहरा हा काय होता पहा, लाईट्स अप म्हणजे प्रफुल्लित किंवा आनंदी व्हायचा, आणि सी स्माइल्स वॅनली, आणि ती अधाशीपणे काहीतरी मदत मिळते किंवा काहीतरी हेल्प मिळते किंवा काहीतरी आपल्याला खाण्यासाठी मिळते, तर त्या उद्देशाने ती गुरमीत सिंगकडे काय करायचे पहा, असहाय्य नजरेनं किंवा काहीतरी मदत मिळेल अशा हेल्पलेस नजरेनं किंवा अधाशीपणे त्या व्यक्तीकडं सिंगकडे काय करायचे पहा, पाहत असायचे, आणि त्याचा चेहरा आनंदित निश्चितपणे होत असायचा. त्यानंतर पुढचा पॅराग्राफ आहे पहा, इन द बेड अपोजिट हर, तिच्या बेडच्या बरोबर अपोजिटला किंवा पुढच्या साईडला अ बेड रॅग्ड वुमन विथ वाइल्ड हेअर अँड वेअरिंग अ डर्टी ग्रीन जॅकेट ओव्हर अ टॉर्न कॉटन गाऊन ट्रम्बल्स ऑल द टाइम. आणि तिच्या बरोबर अपोजिट साईडला तिथे एक बेड होता, त्या बेडवरती एक रॅग्ड म्हणजे चिंध्या चिंध्या झालेले कपडे असणारी वाइल्ड हेअर म्हणजे तिचं केस कधीही न विंचरलेली अशी एक स्त्री, रानटी प्रकारचे तिचे हेअर व केस तिला वाटत असायचे, अशा पद्धतीची स्त्री त्या एका बेडवरती पेशंट म्हणून होती, की तिनं एक काय केलं होतं पहा,
घाणेरडा असा ग्रीन कलरचं जॅकेट, हिरव्या रंगाचं जॅकेट तिनं काय केलं होतं पा, जो फाटका गाऊन होता, टॉर्न कॉटन गाऊन तिनं परिधान केलेला होता आणि त्याच्यावरनं ती ग्रीन कलरचं जॅकेट तिनं परिधान केलेलं होतं आणि सतत काय करायची पा, तर ट्रम्बल्स ऑल द टाइम, म्हणजे सतत काय करायची पा, ती थरथर कापत असायची किंवा तिला सतत काय व्हायचं पा, थरथरत असायची ती. Tonight, she is holding a loaf of bread that the hospital gave in the morning. आणि ज्या रात्री किंवा सकाळी तिला काय दिलं असतं पा, एक ब्रेडचा तुकडा नाश्ता करण्यासाठी दिलेला असायचा किंवा लोफ म्हणजे वडी किंवा एक ब्रेड त्या ठिकाणी दिलेला असायचा तिला. तर ती जी काही वडी आहे किंवा ब्रेड आहे, तर तो तिनं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या हातामध्ये धरून ठेवलेला असायचा. कशासाठी पा, तर ती कशी वाट बघत असायची, तर संध्याकाळच्या जेवणाची ती त्या ठिकाणी वाट पाहत असायची पा. One night, other inmates say she fell off the bed and lay on the floor for a while. आणि एके रात्री काय म्हणतात पा, तिथे जे काही इन्मेट्स इतर होते किंवा इतर जे काही पेशंट्स होते, तर ते काय म्हणतायत, एके रात्री ती काय झाली, ते पा फरशीवरती पडली होती किंवा ती फरशीवरती खाली झोपलेली होती पा, असं म्हणतायत. ही सेज ही लँडेड अप हिअर विथ a broken femur after the auto rickshaw he was traveled in overturned. आणि त्या ठिकाणी काय झालं तर म्हणतात पा, मध्ये एक लाईन राहिली. अक्रॉस द रूम टपन भट्टाचार्य 40 lies in a bed with his leg in traction. तिथं बरोबर त्या रूमच्या अक्रॉसला टपन भट्टाचार्य नावाचा एक व्यक्ती होता की ज्याचं वय 40 वर्ष होतं. तो त्या बेडवरती पडला होता किंवा झोपलेला होता की त्याच्या पायाला काय होतं पा, ट्रॅक्शन म्हणजे काय होतं पा, वजन लावलेलं असणार आहे किंवा त्याचं ऑपरेशन वगैरे झालं असणार तर प्लास्टर केलेलं असणार आहे त्या पायाला. ही सेज ही लँडेड अप हिअर विथ a broken femur after the auto rickshaw he was traveling in overturned. की तो काय म्हणतोय की माझं काय झालं होतं पा, की ओव्हरटर्न घेत असताना किंवा टर्न घेत असताना तिथं मला ऑटो रिक्षानं उडवलं होतं, त्यामुळं म्हणजे जे काही फ्युमर बोन होतं म्हणजे मांडीचं हाड होतं, तर ते हाड काय होतं पा, ब्रोक झालं होतं किंवा मोडलेलं होतं पा. त्यामुळं मला या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं होतं. कॅन यू फाइंड मी अ जॉब ही आस्क्स, आय हॅव नो बडी अँड नो वेअर टू गो. आणि ते काय म्हणतात पा, की मला एखादी तुम्ही नोकरी शोधून देता का, मला एखादी जॉब सर्च करून देता का. कारण तो विचारतोय की मला या ठिकाणी कुणी नाहीये पा, आय हॅव नो बडी अँड नो वेअर टू गो, म्हणजे माझ्याकडं कुणीही व्यक्ती नाहीये, मला फॅमिली वगैरे कोण नाहीये, त्यामुळं तुम्ही काय करा म्हणतात पा, मला एक जॉब सर्च करा. अशा पद्धतीचा क्वेश्चन त्या ठिकाणी ते इतर जे काही व्यक्ती जातील तर त्यांना ते विचारत असायचे किंवा सांगत असायचे पा. आवाज येतोय ना? येस सर. ठीक आहे. In another room across the ward, two patients, Sudhir Rai and Farhan, appeared to be lost in their own world. पहा तिथं त्या रूमच्या बरोबर अक्रॉसला दुसरा वॉर्ड होतं, त्या वॉर्डमध्ये दोन पेशंट्स होते ऍडमिट केलेले की ज्यांचं नाव, एकाचं नाव सुधीर राय होतं, दुसऱ्याचं फरहान होतं, की जे दोन्ही व्यक्ती त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या जगामध्ये हरवलेले असायचे पहा, की अपिअर टू बी लॉस्ट इन देअर ओन वर्ल्ड, दोन वर्ल्ड, तर ते स्वतःच्या जगामध्ये काय झाले असते किंवा स्वतःच्या विचारामध्ये हरवलेले असायचे. त्यांना काय केलं होतं पहा, होर्डिंग ब्रेड अँड फ्रूट फ्रॉम ब्रेकफास्ट अँड वेटिंग फॉर देअर नेक्स्ट मील. त्यांनी सकाळी ब्रेकफास्ट मध्ये दिलेला जे काही ब्रेड होता किंवा फ्रूट होतं, तर ते तसंच हातामध्ये पकडून ठेवलं होतं. होर्डिंग म्हणजे पकडणे किंवा धरून ठेवणे.
तर त्यांना तसाच तो हातामध्ये पकडून ठेवलेला होता आणि कशाची वाट पाहत होते पहा, पुढचं जेवण कधी येतंय, तर त्या पुढच्या जेवणाची ते काय करत होते, वाट पाहत होते. म्हणजे आहे ते जेवण त्यांनी संपवलेलं नव्हतं, तर ते तसंच ठेवून पुढच्या मीलची जेवणाची ते वाट पाहत होते पहा. फरहान became an amputee a fortnight ago after he was hit by a train near Patna. पटनाच्या जवळ त्याला काय केलं होतं पहा, एका ट्रेननं उडवलेलं होतं आणि त्या ट्रेननं उडवल्यामुळं त्याच्या पायाला काय झालं होतं पहा, मोडलं होतं का लागलेलं होतं. एम्प्युटी म्हणजे शस्त्रक्रिया, ऑपरेशन त्या ठिकाणी केली होती किंवा त्यांचा पाय त्या ठिकाणी कट करण्यात आलेला होता. फोर्थ नाईट एगो म्हणते, म्हणजे किती दिवसापूर्वी झाला हा प्रकार त्याच्या सोबत, 15 दिवसापूर्वी. त्यानंतर सुधीर यांच्यासोबत काय झालं पहा, सुधीर डज नॉट टेल मी व्हॉट इज रॉंग विथ हिम. आणि सुधीर काय करत होता पहा, त्याच्यासोबत काय झालेलं आहे किंवा काय घडलेलं होतं, कशामुळे तो ऍडमिट केलेला होता, तर तो सुधीर आपल्या सौतिक विश्वास या रायटरला सांगण्यास तयार नव्हता. देर आर नो डॉक्टर्स और बेड चार्ट्स टू चेक विथ. त्यामुळं तिथं कोणताही डॉक्टर किंवा कोणतेही नर्सेस त्या व्यक्तीला किंवा त्या पेशंटला काय झालेलं आहे, काय समस्या आहे, काय प्रॉब्लेम आहे, तर ते विचारण्यासाठी किंवा चेक करण्यासाठी तिथं बेड चार्ट अवेलेबल नव्हता किंवा त्यांची ट्रीटमेंटची समरी अवेलेबल नव्हती किंवा डॉक्टर पण त्यांना विचारण्यासाठी तिथं कुणीही अवेलेबल नव्हते. तर अशा पद्धतीची सिच्युएशन तिथल्या जे काही लावारेस वॉर्ड आहे त्या वॉर्ड मधल्या पेशंटची आणि वॉर्डची झालेली होती. तर ती कंडिशन इथं वर्णन केलेली आहे पहा. ठीक आहे. त्यानंतर पुढचं पॅराग्राफ आहे पहा. देअर इज अ स्ट्रीम ऑफ blood pale blood and urine flowing on the floor under his bed. त्याबरोबर ते काय सांगतात की जे काही सुधीर आणि सुधीर व्यक्ती होता, तर त्यांच्या बेडच्या खालून काय करत होता पहा, एक प्रवाह, रक्त आणि युरिन याचं मिश्रण असलेलं प्रवाह, निस्तेज, पेल म्हणजे निस्तेज असा स्ट्रीम त्या ठिकाणी किंवा प्रवाह त्या बेडच्या खालून वाहत होता. बट as soon as Singh waddles into the ward, there is a region of excitement among its inmates. परंतु जेव्हा आपले गुरमीत सिंग त्या वॉर्ड मधून वॅडल्स म्हणजे डुलत चालत असायचे किंवा डुलत चालणे, तर त्या वॉर्ड मधून जेव्हा फिरत असायचे किंवा फिरायचे त्यावेळेस निश्चितपणे त्या वॉर्ड मध्ये किंवा जे काय पेशंट्स होते तर त्या पेशंट्सच्या मनामध्ये काय होते पहा, एक फ्रिजन म्हणजे लहर किंवा शहारे अंगावर येणारी गोष्ट किंवा त्या ठिकाणी त्या वॉर्डमध्ये येत असायची. सॉरी, फ्रिजन म्हणजे शहारे आणणारी एक्साइटमेंट त्या ठिकाणी त्या वॉर्ड मधल्या पेशंटच्या अंगावरती येत असायची पहा. देअर वरी फेसेस लाईट अप, सम इवन मॅनेज टू ब्रेक इनटू अ स्माइल. त्यांचे जे काही काळजी करणारे चेहरे होते पहा, वरी फेसेस म्हणजे दमछाक होणारे किंवा काळजी करणारे जे काही चेहरे होते तर ते निश्चितपणे प्रफुल्लित किंवा आनंदी व्हायचे. लाईट अप म्हणजे आनंदी होणे किंवा त्यांना चेहऱ्यावरती हसू यायचं. सम इवन मॅनेज टू ब्रेक इनटू अ स्माइल, आणि त्यातले काही व्यक्ती काय करायचे पहा, चेहऱ्यावरती आपल्या निश्चितपणे हसू आणायचे किंवा स्माइल आणत असायचे. बाय डे सिंग a genial 60-year-old works at the family owned a cloth shop in a bustling city market. आणि त्या दिवशी किंवा त्या प्रत्येक दिवशी की सिंग हे काय करायचे पहा, त्या ठिकाणी भेट घेत असायचे त्या हॉस्पिटलमध्ये, की जेनियल म्हणजे मन मिळावू एक 60 वर्षांची व्यक्ती, त्यांचं वय किती दिले पहा, 60 वर्ष वय दिलेलं आहे.
त्याचबरोबर ते कुठं काम करायचे, तर जे काही त्यांचं बसलिंग म्हणजे घाई गडबडीचं किंवा गर्दीचं ठिकाण, त्या ठिकाणी मार्केट होतं पटना या शहराचं, तर त्या मार्केटमध्ये सिटीचं मार्केट जे आहे, तर त्या ठिकाणी त्यांचं स्वतःचं कपड्याचं शॉप होतं किंवा कपड्याचं दुकान होतं पा. By night, he is a variable messiah to the residents of this whole kingdom of disease and disability. मग ते तिथल्या व्यक्तींसाठी काय आहेत पा निश्चितपणे, तर एक मशिहा आहेत पा. व्हेरिटेबल म्हणजे खरोखरच. तर तिथल्या जे काही ते किंगडम होतं, होल किंगडम म्हणजे घाणेरडं साम्राज्य, तर त्या घाणेरड्या साम्राज्यामध्ये जे काही राहणारे व्यक्ती होत्या पा, कोण, तिथले जे काय पेशंट्स होते, तर त्या पेशंट्सला निश्चितपणे ते मसिहा वाटायचे किंवा मसिहा वाटतायत. मग तिथं त्यांच्या जे काय आजार असतील त्या आजाराला त्यांना ते चौकशी करायचे, त्याबद्दल त्यांना मेडिसिन्स नसतील तर ते मेडिसिन्स अवेलेबल करून देत असायचे. त्याचबरोबर त्यांच्याकडे समजा एखादी अक्षमता असेल तर त्या अक्षमतेविषयी किंवा अकार्यक्षमता असेल तर त्याच्यावरती ते निश्चितपणे काहीतरी चर्चा करून त्याच्यावरती मदत करण्यासाठी तयार असायचे पहा. त्यानंतर ट्यूक्ड अवे इन अ कॉर्नर ऑफ अ वॉस 90 year old 1760 बेड स्टेट रन पटना मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, वन ऑफ द लार्जेस्ट इन बिहार. बिहार मधलं ते जे काही इतर 2-3 हॉस्पिटल असतील मोठे, त्यापैकी एक हॉस्पिटल मोठं म्हणून त्याचं गणलं जात असायचं, की ज्याचा बोर्ड हा 90 वर्षाच्या अगोदर लावलेला होता असं म्हणतात, की जो त्या ठिकाणी तो कॉर्नरला लोंबकळत होता किंवा लोंबत होता असं म्हणतायत. ट्यूकड अवे म्हणजे लोंबत असणे किंवा लोंबकळणे, की त्याचं एज जवळजवळ किती म्हणतायत पहा, 90 वर्षाचं हे हॉस्पिटल जुनं आहे असं म्हणतायत ते. की त्या बेडमध्ये, सॉरी त्या हॉस्पिटलमध्ये किती बेड होते पहा, 1760 एवढे बेड त्या पटना मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये होते. म्हणजे ते मेडिकल कॉलेज सुद्धा आहे पहा, पटना मेडिकल कॉलेज सुद्धा आहे, त्याचबरोबर ते हॉस्पिटल सुद्धा आहे, की जे पटना मधलं काय आहे, सॉरी बिहार मधलं एक लार्जेस्ट हॉस्पिटल जे आहे त्यापैकी एक ते हॉस्पिटल आहे. फॉर मोर दॅन 20 years नाऊ म्हणजे 20 वर्षापासून आतापर्यंत सिंग हॅज बीन व्हिजिटिंग द अबॅन्डन्ड पेशंट्स वॉर्ड एव्हरी नाईट विथ फूड अँड मेडिसिन्स. की जे आपले गुरमीत सिंग आहेत तर ते पाठीमागच्या जवळजवळ 20 वर्षापासून त्या हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत म्हणजे आता सुद्धा सध्या सुद्धा काय करतात पा, ते तिथं जेवण आणि मेडिसिन्स घेऊन त्या वॉर्डमध्ये काय करतात पा, त्या लावारिस वॉर्डच्या पेशंट्सला मदत करण्यासाठी जात आहेत. He has not been on a vacation stepped out of Patna for the past 13 years because he says he cannot abandon the abandoned. आणि पाठीमागच्या 13 वर्षापासून ते पटना शहर सोडून कुठं व्हॅकेशनला किंवा बाहेर कोठेही 13 वर्षापासून गेलेले नाहीत. का गेलेले नाहीत पहा, कारण ते दिले की सिंग काय म्हणतात पहा, की मी या व्यक्तींना आणखीन अनाथ आहेत तर त्यांना आणखीन अनाथ करू शकत नाही किंवा त्यांना आणखीन ते दुष्टपणे वागणूक देऊ शकत नाही असं त्यांना वाटतंय पहा. The unfailing devotion of his patients is matched by Singh's unchanging routine. आणि त्याचं जे काही हे अनफेलिंग डिवोशन आहे म्हणजे कधीही न फेल होणार त्याचं जे काही वाहून घेतलेलं स्वतःचं जे काही कॅरेक्टर आहे किंवा स्वतःचं जे काही मन आहे, की मी कधीही काय करणार नाही, या वॉर्डमध्ये न जाता राहणार नाही, अशा पद्धतीचं डिव्होशन स्वतःला वाहून घेतलेलं आहे. कशासाठी, तर त्या पेशंटच्या फक्त सेवेसाठी त्यांना स्वतःला वाहून घेतलेलं आहे पा. त्याचबरोबर ते जे काय त्यांचं रुटीन आहे रोजचं, तर ते कधीही न चेंज होणार आहे. म्हणजे थंडी, ऊन, वारा, पाऊस काहीही असेल तरी सुद्धा संध्याकाळी डेली काय करायचे पा, गुरमीत सिंग त्या ठिकाणी व्हिजिटसाठी येत आहेत पा. सध्या सुद्धा ते व्हिजिट करतायत तिथं बरं का.
Around 9 every evening, he leaves his modest apartment. All his 5 brothers live on a floor in one of the city's oldest high rises and heads to the hospital. त्याचबरोबर तिथं संध्याकाळी काय करायचे पहा, बरोबर 9च्या आसपास ते काय करायचे, त्याचं जे काय प्रिय घर होतं, मॉडेस्ट अपार्टमेंट, की जे का त्याच्या घरामध्ये त्याचे इतर 5 भाऊ आणि ते राहत असायचे. तर ते संध्याकाळी 9च्या आसपास या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी काय करायचे पहा, ते घर सोडायचे, की त्यांचा एरिया हा कसा होता पहा, तर खूपच स्टँडर्ड एरियामध्ये त्यांचं घर होतं, हाय रायजेस म्हणते. आणि तिथून कुठे जायचे लगे डायरेक्ट ते हॉस्पिटलमध्ये अराउंड 9 त्या ठिकाणी ते पोहोचत असायचे. म्हणजे 9च्या आसपास ते हॉस्पिटलला प्रत्येक दिवशी संध्याकाळी जात असायचे. He picks up some money to pay for medicines. The 5 brothers put away 10% of their monthly earnings in a donation box at home to pay for SING's patients that are not provided by the hospital where treatment is free. की संध्याकाळी काय करायचे पहा, त्यांनी जे काही भाऊ होते त्यांचे, तर ते इतर ब्रदर्स त्यांचे काय करायचे, ते जी महिन्याची जी काही कमाई असेल, तर त्या कमाईच्या 10% कमाई ती त्या डोनेशन बॉक्समध्ये टाकायची. कशासाठी? की गुरमीत सिंग यांना जे काही हा छंद आहे पेशंटचा केअर करायची किंवा त्यांना सर्व्हिस द्यायची, तर त्यासाठी ती 10% किंवा 10% जी अमाऊंट होती, तर ती त्यांना रोज डोनेशन बॉक्समध्ये प्रत्येक महिन्याला द्यायची. मग त्यातले महिनाभर काय करायचे पहा, गुरमीत सिंग थोडी थोडी अमाऊंट घेऊन काय करायचे, जी हॉस्पिटल त्या व्यक्तींना काय देत नाही पहा, ट्रीटमेंट फ्री देते, परंतु मेडिसिन्स किंवा काही टेस्ट वगैरे असतील तर त्या करण्यासाठी पैसे प्रोव्हाइड करत नाही. तर त्या करण्यासाठी किंवा ते मेडिसिन्स किंवा फूड अन्न घेण्यासाठी ते काय करायचे पहा, रोज थोडे पैसे त्या डोनेशन बॉक्स मधून घेत असायचे. On the way, he stops at one of the many cheap hole in the wall eateries that not Patna to pick up rotis, vegetables, salad, eggs, and curd to feed to his patients. त्यानंतर तिथले जे काही त्याचे पैसे होते, तर पैसे घेऊन ते निघायचं आणि त्या रस्त्यामध्येच काय करायचे पहा, तर एका होल जवळच्या एका काय करायचे शॉपमध्ये ते थांबायचे आणि तिथून काय करायचे पहा, जे काय इटेरीज किंवा आवश्यक असणारे साहित्य त्या शॉपमधून किंवा इटेरीज मध्ये उपहारगृहातून ते काय करायचे, घ्यायचे. आणि त्यानंतर त्या उपहारगृहामधून काय करत असायचे, ते रोटीज, व्हेजिटेबल, सॅलड किंवा एग्स किंवा कर्ड हे सर्व गोष्टी ते काय करायचे पहा, तिथून परचेस करायचे आणि त्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये नंतर जात असायचे पहा. ओके, तर अशा पद्धतीने त्यांचं डेली रुटीन होतं. तर त्या रुटीन नुसार ते काय करायचे, त्या हॉस्पिटलला डेली व्हिजिट करत असायचे पहा. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा हा लेसन आहे पहा आपला. त्यानंतरचे 2 पॅराग्राफ्स आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. ओके.